बातम्या ज्या आहेत की महाराष्ट्राला नवीन महिला मुख्यमंत्री मिळते आहे, अशा बातम्या उपमुख्यमंत्री अशा बातम्या मी ऐकतोय. अजित पवारांच्या दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनित्राताई पवार यांचं नाव मी ऐकतोय, मला माहित नाही. आता शेवटी हे त्यांचं राजकारण आहे, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोलू. पण अजूनही महाराष्ट्र अजित पवारांच्या जाण्यानं दुःखातून सावरलेला नाही, एवढंच मी सांगू शकतो. त्याच्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबातलं जर कोणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या कौटुंबिक विषय. त्याच्यावरती इतर कोणी मत व्यक्त करण्याची ही वेळ नाही, ही अजिबात वेळ नाही. त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत, त्यांच्या पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे. प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय नेते आहेत, सुनील तटकरे राष्ट्रीय नेते आहेत, छगन भुजबळ राष्ट्रीय नेते आहेत, बरं का. असे असंख्य त्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रीय नेत्यांची फळी आहे. आता ह्या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांच्याकडे त्यांचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शहा घेणार आहे. अमित शहाने निर्णय घेतला असेल. रावसाहेब, आता शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. शरद पवार असं म्हणतायत की मला या निर्णयाविषयी काही माहिती नाही, आणि त्यांच्या पक्षाचे नेते, त्यात काही प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, अशा मंडळींनी हा निर्णय घेतला असा, पण त्यांना या बाबतीतली काही माहिती नाही. असं आहे की ते बरोबर बोलतात. तो एक स्वतंत्र गट आहे. अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेब बोलतात की योग्य, कोणालाच माहित नाही त्याविषयी ना. ते फक्त त्यांच्या पक्षांतर्गतला विषय हा निर्णय आहे. कारण अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय नेते जी नावं घेतली, तटकरे, पटेल, भुजबळ वगैरे, हे सगळे राष्ट्रीय नेते हे मंत्रालयात किंवा वर्षा बंगल्यावरती येऊन त्यांनी चर्चा केली फडणवीसांची, असं आम्ही वाचलं किंवा ऐकलं. त्याच्यामुळे हा त्यांचाच विषय आहे आणि त्यांनीच निर्णय घेतला असेल. नाही, पण असं म्हटलं जातं आहे की या निर्णयामागे भाजप आहे, आणि समजा दोन राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणानंतर शरद पवारांकडे पुन्हा या पक्षाची सूत्र जाऊ नये. मी तुम्हाला एकच सांगतो, जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपत नाही तोपर्यंत आम्ही या राजकीय विषयावरती बोलणार नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण बोलणार नाही. भारतीय जनता पक्ष हे मढ्याच्या टाळूवरचा लोणी खाणारा पक्ष, एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाला दुखवटा, दुःख या विषयाशी त्यांचा कधी संबंध आलेला नाही. त्याच्यामुळे हे जे पक्ष आहे हे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे पक्ष आहे, पण ही वेळ याविषयी बोलण्याची नाही. शरद पवार यांनी पहिल्यांदाच मागितले की दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. मी त्यात नसलो तरी चर्चा सुरू होती आणि दोन्ही पक्षांनी एकत्र व्हावं अशी देखील अद्याप माझी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. बघा, अजित पवार असताना हे शक्य दिसत होतं असं मला वाटतंय, असं पवार साहेबांच्या बोलण्यातून जाणवत आहे. आता पुढे काय त्यांच्या बैठकीवर मी कसं काय बोलू. नाही, पण जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरू होती आणि 12 तारखेला त्या बाबतीतला निर्णय जाहीर करणं. मी काय बोलणार. बघा, तुमच्याकडे बरीचशी माहिती आहे. ती आहे ना, माझ्याकडे माहिती आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की माननीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंतराव असतील, किंवा आम्ही स्वतः इतके वर्ष राजकारणामध्ये आहोत, काही ना काहीतरी माहिती सूत्रांकडून, आतल्या गोटातून किंवा संबंधित व्यक्तींकडून येत असते, चर्चा होत असतात. पण या विषयावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही. सावडण्याचा कार्यविधी काल पार पडत असतानाच त्यांचे नेते मंडळी जे होते ते वर्षावरती आताच बोललो ना, म्हणालात की या परिस्थितीत त्यांचा राजकीय वारस किंवा राजकीय समीकरण यावर चर्चा करणं अमानुष आहे, असं तुम्ही काल म्हणालात. आता तुमचं मत काय आहे की हे जे सगळे निर्णय घेतले जात आहेत ते घाई गडबडीत घेतले जात आहेत, कुठल्या भीती किंवा कुठल्या दबावापोटी घेतले जात आहेत? नाही, मी काही बोलणार नाही या विषयावर, पण नक्की बोलेन.
मी नक्की बोलू. मी एकच वाक्यात सांगितलं की प्रेताच्या मड्याच्या टाळूवरचा लोणी खाण्यात भारतीय जनता पक्ष हा या देशात पहिला क्रमांकाचा पक्ष आहे. हे फक्त मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलत नाही. मी हे या देशात भाजपच्या बाबतीत ज्या घटना घडलेल्या आहेत त्या बाबतीत बोलतो. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांना शिवसेना आता नेतृत्वहीन झाली. त्याच्यामुळे हा पक्ष त्यांच्या गिळण्याची फार मोठी योजना होती, पण उद्धव ठाकरे यांनी यांची योजना उधळून लावली. हा सुद्धा राग आहे. पण काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, बघा याचा भाजपशी काही संबंध नाही. असं कसं काय म्हणू शकता? शिंदे गट आणि अजित पवारांचा गट ही भारतीय जनता पक्षाच्याच गर्भातून आलेली पिल्लं आहेत ना. ते अमित शहाचे पक्ष आहेत. ते पहिल्या दिवसावरून सांगतो, ते मला आता बोलायला इथे काहीच हरकत नाही. ते दोन्ही गट अमित शहानी निर्माण केले. महाराष्ट्रातली प्रमुख घराणी फोडली, घरं फोडली, पक्ष फोडले, राज्याच्या स्वाभिमानासंदर्भात काम करणारे. त्याच्यामुळे भाजपचा संबंध नाही असं बोलणं म्हणजे लोकांना मूर्ख समजण्यासारखं आहे. शपथविधीच्या घाईवरून सुप्रिया सुळे यांनी देखील ऑफ द रेकॉर्ड म्हणताना उद्योजकता व्यक्त केली, किमान 10 दिवस तरी थांबायला पाहिजे. बघा, हे वारंवार मी सांगतोय की दुखवट्याचा काळ संपल्याशिवाय मी बोलणार नाही. अजित पवार गेल्याचं दुःख महाराष्ट्राच्या घराघरामध्ये. आता काही घरांना दुःख झालं नसेल तर मला माहित नाही, पण आमच्या घरात सुद्धा मी बघतोय. आमच्या मुली असतील, इतर असतील, किंवा सगळे मी अख्ख्या महाराष्ट्रात चित्र बघतो जे त्यांच्या विचारांचे नव्हते, जे त्यांच्या पक्षाशी संबंधित नव्हते. अशा घरामध्ये सुद्धा अजित पवार जाण्याचं दुःख अजून आहे आणि ते राहिलं. अजित पवार हा घराघरातला एक चेहरा होता आमच्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासारखी माणसं काही काळ थांबतील. एक आहे की अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाची राजकीय व्यवस्था जी निर्माण केली जाते त्यात सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणात येतील आणि त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे खासदार म्हणून राष्ट्रीय राजकारणात जातील. नाही, हे आता तुम्ही परत तोच प्रश्न असा विचारता मला की मी याच्यातला जणू काही निर्णय घेणारा माणूस आहे. हा त्यांचा पूर्णपणे कौटुंबिक प्रश्न आहे. हे राजकारण कौटुंबिक आहे. पक्ष त्यांचा आहे, बरोबर आहे. पक्ष त्यांचा असल्यामुळे निर्णय ते घेतील किंवा अमित शहा घेतील. फार तर अमित शहाचा रोल याच्यामध्ये आहेच, म्हणजे फडणवीसांचा सुद्धा आहे. भारतीय जनता पक्षाच्या भूमिका ठरतील, त्यानुसार शिंदे आणि अजित पवार गटाचं भविष्य ठरेल. रावसाहेब, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचं जर नाव निश्चित झालं तर आपली पक्षाची भूमिका काय? काही नाही. स्वीकार कशा करता भूमिका पाहिजे आमची भूमिका विचारणं हे चुकीचं. आमची भूमिका कशा करता पाहिजे? सरकार त्यांचं आहे, सरकारमध्ये त्यांचा गट सामील आहे. उपमुख्यमंत्री पदाची जागा रिकामी झाली दुर्दैवानं. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला आणि कोणाला नेमायचं आहे त्या पदावरती हे अमित शहा आणि फडणवीस ठरवतील. त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे त्यांचा काही संबंध असं मला वाटत नाही. चला सर, ये जानना चाहेंगे कि सुमित जी आज 5 मिले सुनीता महाजन जी हमारे पास जानकारी नहीं है. मुझे लगता है आज भी अजित पवार जाने से महाराष्ट्र आज भी सदमे में है, दुख में है. घर घर में आज भी दुख है, शोक है. तो ऐसे में अगर ये शपथ ग्रहण का कार्यक्रम होता है तो मुझे जानकारी नहीं है. लेकिन हम अभी भी जब तक ये शोक के दिन खत्म नहीं होते तब तक हम इसके ऊपर, राजनीति के ऊपर बात नहीं करेंगे. शरद पवार जो थे वो बोल रहे थे कि हम कांग्रेस पार्टी एक होने वाले 12 तारीख का अनाउंसमेंट था, इस तरह की बात. शासन होने वाली शपथ के बारे में कोई जानकारी नहीं है, किसी को जानकारी नहीं है. जानकारी अगर होगी तो अमित शाह जी को हो सकती है और देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे जी या प्रफुल्ल पटेल जी, 4 लोगों को हो सकती है, या जो शपथ लेने वाले उनको हो सकती है. लेकिन अब तक महाराष्ट्र को इस बारे में पता नहीं है. महाराष्ट्र अभी भी अजित पवार जाने से जो शोक में है, शोक में डूबा है. घर घर में शोक हम लोग मना रहे हैं. 12 तारीख को ये जो मिलने वाले दोनों एमपी एक होने वाली थी,
ऐसा मुझे काम मालूम किया गया देखो ये था। उसका शरद पवार बोले कि हमें इस बार कुछ पता नहीं। इंटरनल मामला है उनका, कोई पवार साहब उसके बारे में बोल सकते हैं।